आत्ता आपल्यासोबत आहेत अक्कलकोट संस्थानचे विद्यमान राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्त राजे भोसले आणि आज पुण्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं आणि सूर्यमणींचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचं औचित्य साधून आपण राजांशी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. राजे, सर्वप्रथम आपलं देखील पुण्यामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा सूर्यमणी आणि पादुका देखील आज पुण्यामध्ये त्यांचं आगमन झालं. तब्बल 150 वर्षानंतर हा योग आला आहे. आत्ता आपल्या भावना पुणेकरांबद्दल कशा आहेत की पुण्यामध्ये सर्वप्रथम हे गोष्ट झालेली आहे? मला ॲक्च्युली वाटलं नव्हतं की पुण्यामध्ये ज्या प्रकारे लोकसंख्या आणि जे भक्तगण महाराजांचं आहे, जो एवढा मोठा भक्तगण आहे मला माहीत नव्हतं. आता हा सर्वांचा उत्साह बघून, जी शिस्त बघून आणि बघायला गेलं तर हा अख्खाच्या अख्खा कार्यक्रम पुण्यातला स्थायिक स्वामी भक्तांनीच हा घडवून आणलेला कार्यक्रम आहे. प्रत्येकाचा थोडा ना थोडा काय म्हणतात त्याला भाग आहे हा अख्ख्या इव्हेंटला एवढं व्यवस्थित होण्यामागे. राजे, बरेचशे लोकांना असा प्रश्न आहे की सूर्यमणी म्हणजे नेमकं काय? अजून बरेचसे भाविक देखील बाहेर आम्हाला भेटले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की सूर्यमणी म्हणजे नेमकं काय, ते बघायला खास ते इथं आलेत. सूर्यमणी म्हणजे नेमकं काय? तर सूर्यमणी म्हणजे जर का तुम्ही महाराजांच्या हातामध्ये एक मणी असायचा बघा, आपण जर का जुने फोटोज काढले तर महाराजांच्या हातामध्ये कायम तुम्हाला एक मणी दिसतो. आणि जेव्हा महाराजांना एका भक्तांनी विचारलेलं की हा तुमच्या हातातला दगड किंवा हा मणी आहे हा काय, तर जेव्हा त्यांनी तो एक वर फेकून त्याच्यातनं ब्रह्मांड दाखवलं, तर तो मणी महाराजांनी समाधी घेण्यापूर्वीच मालोजीराजे दुसरे जेव्हा अक्कलकोटचे संस्थानिक होते त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या वेलबिंग आणि प्रोटेक्शनसाठी दिलेला हा सूर्यमणी. इतके वर्ष हा आपल्या देवघरातच पूजला जात होता, आपल्या पादुका पण देवघरात पूजल्या जात होत्या. पण आता आपण अक्कलकोटमध्ये एक सुंदर प्रकल्प करतो अनुभूती नावाचा. ह्या प्रकल्पाच्या मागची स्टोरी अशी आहे की अक्कलकोटमध्ये आज ज्या ज्या गोष्टी नाही आहेत आपण त्या सर्व गोष्टी एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या प्रोजेक्टसाठी आपल्या राजघराण्याकडनं आपण 40 एकर ची जमीन डोनेट केलेली आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हा जो प्रकल्प आहे हा एका माणसाने किंवा एका कंपनीने न करता, जसं समाधी मंदिरचं स्थापना झाली तर त्या काळातही महाराजांची इच्छा झाली असेल तर त्यांनी मालोजीराजेंना सांगितलं असतं की मला समाधी मंदिर बांधून दे, पण तसं झालं नाही. त्यांनी बाळप्पा आणि चोळप्पांना पुन्हा आणि मुंबईच्या दिशेला पाठवलं आणि सांगितलं की भक्तांकडनं वीट का असे ना पण तू घेऊन यायचं. आणि त्या प्रकारे अख्खा हा समाधी मंदिरची स्थापना झाली. तशीच माझी इच्छा आहे की हा जो अनुभूती प्रकल्प आहे त्यामध्ये पण प्रत्येक माणसाचा हात लागला पाहिजे. राजे, शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तसं बघायला गेलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांनी राजे भोसले घराण्याचा जो आपण संबंध म्हणतो तो अगदी जुना आहे. म्हणजे अगदी मालोजीराजे दुसऱ्यांपासून तो सुरू आहे आणि आत्ता तसं बघायला गेलं तर आपण ॲज अ मालोजीराजे तिसरे. सो आत्ता तुमची आणि स्वामी समर्थ महाराजांचं कशा प्रकारचं कनेक्शन आहे की तुम्ही त्या राजघराण्यात त्याच वारसा तुम्ही आता पुढे टिकवला आहे आणि आत्ता आपण पुण्यामध्ये गर्दी देखील बघू शकता कशा पद्धतीने. तर त्या वारशाबद्दल तुमची अनुभूती कशी आहे स्वामींबद्दलची? आता आपण इतिहासात गेलो तर शहाजी राजे तिसरे, जे मालोजीराजे दुसऱ्यांचे वडील होते, ते खूप मोठे दत्त भक्त होते आणि ते दरवर्षी दर गुरुवारी राहतात गाणगापूरला दर्शनाला जायचे. आणि त्यांना एकदा दृष्टांत झालं की दृष्टांत किंवा स्वप्नात जसं काय झालं की त्यांना सांगण्यात आलं राहतात की तुम्ही आता गाणगापूरला येणं बंद करा, कारण तुमच्या गावात एक मोठा संत येणार आहे. आणि ते आतुरतेने वाट बघत राहिले. पण नंतर त्यांना असा दुसरा निरोप असा आला की हे जे कोण संत आहेत हे तुमच्या पश्चातच येणार. त्यामुळे मालोजीराजेंना आधीच माहीत होतं किंवा अक्कलकोट वासींच्या आधी माहीत होतं की आपल्या गावात एक खूप मोठा संत येणार आहे. आणि आता त्या संताचे मालोजीराजे स्वतः इतके मोठे भक्त होते, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे इतके मोठे भक्त होते की त्यांनी त्यांचं आयुष्य वाहून टाकलेलं. आणि जर का तुम्ही त्या काळात जर का बघितलं, अक्कलकोटची सर्वात जास्त डेव्हलपमेंट आणि खूप डेव्हलपमेंट झाली. त्याच दृष्टिकोनाने माझ्या आईंनी माझं नाव मालोजीराजे ठेवलं, थिंकिंग की अक्कलकोटचं काहीतरी होईल. पण 2023 पर्यंत मला नव्हतं वाटलं की मी असं काय अक्कलकोटला. असं का? आपण 2023 नंतर असं काय वेगळं घडलं? काय झालं, अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मला महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर मला अनुभूती झाली. अनुभूती म्हणजे मला असे एक्सपिरियन्सेस झाले की अशक्य ही शक्य करतील स्वामी जे म्हणतात की नाही, असे मला बरेचसे अनुभव आले. मी त्याचा वरती एक पॉडकास्ट पण केलेला आहे, तुम्ही आपण बघू शकता तो पॉडकास्ट. आणि तो जो एक एक्सपिरियन्स होता ना, तो एक खूप वेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर माझं कसं ब्रेन खूप लॉजिकली चालायचं की प्रत्येकाच्या मागे मी लॉजिक मागायला प्रयत्न करायचो. पण नंतर मला रिअलाईज झालं की हे
बियॉन्ड सायन्सच्या पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला आलेल्या अनुभूतीमुळे या प्रोजेक्टचं नाव अनुभूती ठेवलं असं काय आहे? जेव्हा मला महाराजांची अनुभूती झाली तेव्हा मी हा अनुभूती प्रोजेक्ट चालू केला आणि हा प्रोजेक्टमध्ये आपण जे काय अक्कलकोटमध्ये नाही ते सगळं एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे. खूप खूप धन्यवाद राजे.